तर नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्याची मोठी बातमी। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय, त्यामुळे लोकल सेवा सध्या उशिराने सुरू आहे। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय, त्यामुळे लोकलची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। लोकल सेवा सध्या उशिराने आहे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे। मुसळधार पावसाचा परिणाम, नालासोपारा ट्रॅकवरती पावसाचं पाणी साचलं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडे। विजय, पाऊस अजूनही सुरूच आहे का? नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरच्या पाणी साचल्याच्या परिस्थितीमुळे काय परिणाम? निश्चितच श्वेता, आता मी नालासोपारा स्टेशनवरती उभा आहे आणि आपण बघू शकता की नालासोपारा स्टेशनवरल्या ट्रॅकची काय परिस्थिती आहे। ते जवळपास फूट ते 2 फुटापर्यंतचं पाणी जे आहे हे ट्रॅकवरती आलेलं आहे। त्यामुळं जी लोकल सेवा जी आहे ही मंदावलेली आहे। धीम्या गतीनं लोकल सेवा ही सध्या सुरू आहे। पूर्ण ह्या दोन्ही जवळपास 4 प्लॅटफॉर्म आहेत आणि 4ही ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे। पूर्ण ट्रॅक जर बघितला तर आपण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं ज्या लोकल ज्या आहेत ह्या धीम्या गतीनं सुरू आहेत। कारण सकाळी जो कामावर गेलेला जो चाकरमाने वर्ग होता हा गाड्या उशिरानं धावत असल्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये मनस्ताप करावा लागतो। मात्र समाधानाची गोष्ट हीच आहे की ट्रॅकवर जरी पाणी साचलं असलं तरीही धीम्या गतीनं लोकल ह्या सध्या सुरू आहेत। सध्या दुपारच्या नंतर मात्र पावसानं आपला जोर जो आहे हा कमी केलेला आहे। सकाळच्या वेळेमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होता, मात्र शहरामधले जे अनेक सखल भागामध्ये जिकडे सगळीकडे हाहाकार पावसाचा माजला होता त्या ठिकाणी आणखी अद्यापही पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्याचा ईस्ट वेस्टचा भाग, स्टेशनच्या ईस्ट वेस्टचा भाग हे अद्यापही पाण्याखालीच आहे। त्याचप्रमाणे विरारमधले सुद्धा विवा कॉलेज असेल, बोळिंज असेल, स्टेशन रोड असेल, हे सर्व अद्यापही पाण्याखाली आहेत। तर वसईमधला मिठागराचा भाग आहे, समतानगर, सातीवली, भोयदापाडा या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। जवळपास पाण्याचा हा कहर झाला असल्यामुळे या ठिकाणी 100 ते 150च्या वर जे नागरिक जे आहेत ते वसई पूर्वेच्या मोरी गाव असेल, मधुबन टाउन असेल, त्यानंतर नालासोपाऱ्याचं कॅपिटल मॉल असेल, या सगळ्या ठिकाणावरून त्या ठिकाणी लोकांना रेस्क्यू सुद्धा केलेला आहे। स्वतः पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड असेल, ह्या स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे त्या ठिकाणी वसई हद्दीमधल्या 2 ठिकाणी रस्त्यावरती पाणी आलं असल्यामुळे त्या ठिकाणी महामार्गावरली सुद्धा वाहतूक जी आहे ही कुठेतरी विस्कळीत झालेली आहे। मात्र धीम्या गतीनं ती सुद्धा वाहतूक सुरू आहे। विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्यांसाठी। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवरती पाणी मोजलं जातंय, एकूण किती पाणी साचलंय, ज्याचा परिणाम रेल्वे